नमस्कार, मी उदय गुंडिले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो। मंडळी, आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील या ठिकाणी ब्रह्मदेव गोरगाव खुर्द या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे की मागील 7 दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व ब्रह्मदेव सोहळा आणि भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 7 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत या गावचे गोरगाव खुर्द या गावचे या ठिकाणी भाविक भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपल्याला या 7 दिवसाचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने लावलेलं आहे आपण या गोरगावकरांकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। नमस्कार मामा, काय सांगाल या सप्ताहानिमित्तानं, काय सांगणार आपण? काय नाही सर, बऱ्याच 25 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आमच्या गावामध्ये। आणि विशेष म्हणजे हे ब्रह्मदेव देवस्थान जागृत देवस्थान आहे। विशेषण पूर्वी अनादी काळापासून हे ब्रह्मदेवाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। बऱ्याच दिवसापासून ही ब्रह्मदेवाची स्थापना आहे। विशेष म्हणजे आमच्या गावाला मारुतीचं मंदिर नाही, ब्रह्मदेवाची स्थापना आहे। पण आम्ही ह्या 10 वर्षामध्ये नवतरुण मुलांनी विचार करून मारुती मंदिराची स्थापना गावामध्ये केलेली आहे। अशा प्रकारे हा सप्त्याचा कार्यक्रम कितीतरी आनंदाने हा उत्साहाने साजरा होत आहे। या वर्षी बी अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन गावकरी मंडळ, तरुण मंडळ सर्वांनी विशेष प्रकारचं नियोजन केलेलं आहे। 7 दिवसामध्ये रामकथा कथेचं नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्रामधले असणारे नामांकित कीर्तनकार या ठिकाणी सर्व येऊन गेलेले आहेत, आलेले आहेत आणि सध्या बी आलेले आहेत। या ब्रह्मदेवाची जी स्थापना हे पुरातन काळापासून या ठिकाणी करण्यात आले आहे। पण मात्र या ठिकाणी जो सप्ताहाचं जे नियोजन आहे ते नियोजन हे किती वर्षापासून केलं? नियोजन 25 वर्षापासून आहे। तर काय सांगाल या सप्ताहानिमित्तानं? महाराष्ट्रातील एकमेव देवस्थान जगतपिता ब्रह्मदेव देवस्थान गावामध्ये सगळ्या गावातील सर्व तरुणांचं तसेच वडील माणसांचं सहकार्य भरपूर आहे। गावामध्ये बाहेरचे जे हरिभक्तपरायण नामांकित महाराज मंडळी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, आणखी येतही आहेत। आणि परिसरातील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणाहूनही लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आणखीन या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला या सप्ताहानिमित्ताने या ठिकाणी माहिती देत आहेत, काय सांगाल? गोरगाव खुर्द तालुका जळकोट येथे जगतपिता ब्रह्मदेव देवस्थानाचं एक जागृत देवस्थान या ठिकाणी वसलेलं आहे। हे देवस्थान अनेक जुन्या काळापासून वसलेलं आहे, परंतु मागील 20 ते 25 वर्षापासून याचा उद्धार करण्यात आलेला आहे। एक मोठा सभामंडप गावकऱ्यांच्या मार्फत स्वतः गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून एक भव्य दिव्य असा हा सभामंडप निर्माण केलेला आहे। आणि जगतपिता ब्रह्मदेव यांची मूर्ती स्थापना मागील 21 वर्षापूर्वी केलेली आहे। हे 21वे वर्ष ह्या अखंड हरिनाम सप्त्याचं आहे। या सप्त्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार तसेच रामकथाकार यांच्या माध्यमातून हा सोहळा एकदम खेळीमेळीच्या वातावरणात, भक्तिमय वातावरणामध्ये हा संपन्न करणं दरवर्षी 21वा वर्ष आहे। दरवर्षी हा संपन्न करण्यात येतो। पूर्ण गाव एका भक्ती नामामध्ये तल्लीन होऊन हा 7 दिवसाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा करून ह्या पंचक्रोशीमधील 5 गावाचा खूप या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो। आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्रातील तुम्हाला पण माहित असेल की महाराष्ट्रामध्ये एकमेव देवस्थान असे हे जागृत ब्रह्मदेवाचं देवस्थान आहे। मोठं देवस्थान ब्रह्मदेवाचं ही पुष्कर येथे आहे, परंतु ते भारतामधलं एकमेव देवस्थान आहे आणि महाराष्ट्रामधलं हे आपलं गोरगाव खुर्द येथलं जागृत देवस्थान आहे। त्यामुळं ह्या देवस्थानाचं या पंचक्रोशीमधल्या लोकांच्या सहकार्याने, आपल्या माध्यमाच्या सहकार्यामुळे याचं नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। यापुढेही असंच तुमचं सहकार्य लावावं आणि आमच्या देवस्थानाचं जागृत नाव पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर असंच अविरत जागृत व्हावं, एवढीच ह्या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। या गावचे प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी केंद्रीय साहेब सरपंच या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत। सर, या सप्ताहानिमित्तानं काय सांगाल आपण? श्री क्षेत्र ब्रह्मदेव गोरगाव खुर्द तालुका जळकोट जिल्हा लातूर या गावामध्ये सप्ताह चालू झाला तेव्हापासून भक्तजनाची प्रत्येकाच्या मनामध्ये भावना होती
एक मिनी पंढरपूर व्हावं. ब्रह्मदेव हे दोनच ठिकाणी मंदिर आहे, तसं एक मंदिर आपल्या गावामध्ये आहे आणि मिनी पंढरपूर म्हणून या देवामध्ये प्रत्येक भक्ताचं मन होतं की आपल्या गावामध्ये सत्यामध्ये सगळ्यांनी एकजूट होऊन चांगल्या पद्धतीनं आपण एक मनानं एकजुटीनं एक वर्षामध्ये 8 दिवस कुठलंही काम न करता 8 दिवस पंक्ती गावामध्ये चूल पेटली जाणार नाही आणि प्रत्येक कुठलाही माणूस कामाचा असेल कुठं जाणारा नाही अशी एक शपथ घेऊन आम्ही 8 दिवस तन मन धन लावून एकजुटीनं गाव पूर्ण एकतानं राहून आणि या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणून या ठिकाणी तिन्ही अवतार झालेले आहेत आणि नदीच्या पलीकडनं आमचे शिवानंद महाराज गुरु त्या ठिकाणी या ठिकाणी ब्रह्म आणि विष्णू या तिन्ही देवाचा अवतार या नदी तिरुकाठीला झालेला आहे आणि भाविक भक्तांना असं स्थान मिळालं आहे की मिनी पंढरपूर म्हणून आवडीनं आल्याच्या नंतर त्यांचे काही स्वप्न असतील त्यांचे काही मागण्या असतील त्या पूर्ण आतापर्यंत झालेल्या आहेत आणि बाहेर गावांना येऊन भक्तजन प्रत्येक जण पंक्ती घेतात आणि पंक्ती सुद्धा भेटत नाहीत. 1-1 वर्ष 2-2 वर्षाच्या आज बुकिंग येतात आणि सर्व नेते मंडळीनं सुद्धा या ठिकाणी येऊन उपस्थिती लावलेली आहे. इंदोरीकर महाराज राजुरीन बाबा अशी बरेचसे नामांकित कीर्तनकार या पवित्र भूमीमध्ये येऊन त्यांचे मोठ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी कीर्तन झालेले आजही होते आहेत होणार बी आहेत आणि मोठ्या प्रमाणात देणगी पण दिलेली आहेत. आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पूर्ण समाजाने एकजुटीनं होऊन चांगल्या पद्धतीनं असा तालुक्यामध्ये गाजवून एक नामांकित नाव कमवलेलं आहे गावानं. की ह्या ब्रह्मदेवाचा सप्ताह म्हणलं की कोणीही तुमच्या गावाला मोठे मोठे महाराज येतात आणि आम्हाला यावं अशी भावना होती आणि यावं आणि दर्शन घ्यावं की पूर्ण ईश्वराच्या चरणी सगळ्याची विचार होऊन सर्वांना चांगली बुद्धी द्यावं देवानं आणि चांगले विचार द्यावं आणि या गावचं सुजान आणि सुफलान व्हावं अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि ब्रह्मदेवाला माझी एवढीच विनंती करतो. अजून काही कामं झालेले आहेत अजून बरेचसे कामं या गावामध्ये व्हावं आणि सरकारच्या माध्यमातून आणि भक्ताच्या माध्यमातून एकजूट होऊन गावचा विकास व्हावं आणि सुजलाम सुफलाम होऊन गाव सोन्याची नगरी व्हावं एवढेच माझे बोलून संपवतो. ब्रह्मदेवाचं जागरण स्थान म्हणून या बोरगाव खुर्दला या ठिकाणी जळकोट तालुक्यातील या बोरगाव खुर्दला या ठिकाणी ओळखलं जातं. मागील 20 एप्रिल पासून या गावामध्ये होत असलेला सप्ताह आज या सप्ताहाचा समारोप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळाखाली या ठिकाणी ग्रंथदिंडीचं नियोजन करण्यात आलेलं होतं. या ग्रंथदिंडीमध्ये लहानापासून ते थोरापर्यंत या ठिकाणी आपल्याला सर्वच भाविक भक्त या ठिकाणी मग्न झालेले या ठिकाणी पाहायला मिळाले. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज.